विधिमंडळामध्ये एखादा अभ्यासू हुशार असं सदस्य जावा ही प्रत्येकाचीच भावना असते, जशी तुम्ही बोलून दाखवलीत. पक्ष नेतृत्वाचं काही लक्ष आहे का? कारण आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात म्हणून मी विचारतो. तसा काही तुम्हाला फोन आला का की ही संधी तुम्हाला मिळू शकते, असं काही झालंय का? असं अजूनपर्यंत तर कोणाचे फोन आले नाहीयेत, परंतु पक्ष नेतृत्वाने अनेकांना न्याय दिलेला आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना. आता ताजंच उदाहरण म्हणजे ज्योती वाघमारे या एक गोरगरीब घराण्यातून आलेल्या आहेत, पक्षासाठी तळमळीने काम करत. मी सुद्धा करतोय. कदाचित जर मी पक्ष नेतृत्वाच्या नजरेत भरलो तर मला सुद्धा न्याय मिळू शकेल आणि मी माझी बाजू पक्षाची आणि महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या समस्या सभागृहात हिरिरीने मांडेन, लढा देईन आणि तेवढी ताकद माझ्याकडे आहे. काय वाटतं, कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला, म्हणजे तुम्ही माझ्या मते जेव्हा पक्ष मूळ शिवसेनेपासून वेगळा झाला त्या दरम्यानच तुम्ही शिवसेनेमध्ये काँग्रेसमधून आलेला आहात. बरोबर. आज 4 वर्ष होत आली ना, पण मग 4 वर्षामध्ये अरुण सावंत यांना ज्या पद्धतीची जबाबदारी, तुम्ही पक्षप्रवक्ते आहातच आणि ती जबाबदारी तुम्ही अगदी नेटाने पार पडताय, पण पक्षामधली एक चांगली अशा पद्धतीची जबाबदारी मिळावी असं काही आतापर्यंत झालं नाही. मग ते दुर्लक्ष झालंय असं वाटतंय का तुम्हाला? तसं म्हणायला गेलं तर ते दुर्लक्ष झालंच आहे असं मी म्हणेन. कारण 4 वर्षामध्ये प्रवक्तेपद सोडून जर पक्ष नेतृत्वाने मला काही दिलं नसेल तर त्याचे 2 अर्थ निघतात. एक तर मी हे काम सोडून इतर कुठल्याही कामासाठी लायक नाही, किंवा दुसरं माझ्या पक्ष नेतृत्वाचं माझ्याकडे लक्ष नाही. याच्यापेक्षा तिसरा अर्थ काही निघूच शकत नाही. तिसरी गोष्ट ही असते की तुम्हीही नेतृत्वापर्यंत जावं लागतं. नाही, तुमचा तो स्वभाव नाहीये. पण सुहासजी, चापलुसी करणं हे माझ्या रक्तामध्ये नाही आणि पुढे सुद्धा मी ती करणार नाही.